ओवी, आपण द ला द केव्हा म्हणतो आणि दी केव्हा म्हणतो हे माहिती आहे तुला? नाही. नाही ना? ठीक आहे, आज आपण शिकूया. इथे पण आहे THE, इथे पण आहे THE, परंतु आपण याला दी असं म्हणणार आहोत आणि याला द असं म्हणणार आहोत. का? जेव्हा पण कुठलाही वर्ड येईल त्याच्या अगोदर जर द आपल्याला लावायचं असेल आणि त्या वर्ड मध्ये जर AEIOU याच्यापैकी साऊंड असेल, म्हणजे वॉवेलचा साऊंड असेल, तर त्याच्या समोरच्या द ला आपण दी म्हणणार आहोत. काय? दी. मग बघ, दी ऍपल, दी एग, दी एलिफंट. आता मी एक विचारते तुला, मला सांग आता तू याला काय म्हणणार? दी ॲन्ट. शाबास. मग दुसरा द केव्हा वापरणार? जेव्हा पण कॉन्सनंट साऊंड असेल. ओके, मग कॉन्सनंट साऊंडचं कसं बघ, जसं की बॉय आहे, मग काय म्हणणार इथे? द बॉय. गर्ल आहे, द गर्ल. बुक आहे, द बुक. मग मी इथे लिहिलं टीचर, मग टीचर समोर दी येणार की द येणार? द येणार. म्हणजे तुला कळालं, जेव्हा पण वॉवेल साऊंड असेल तेव्हा काय घेणार आपण, म्हणजे काय म्हणणार? दी म्हणणार, आणि जेव्हा कॉन्सनंट साऊंड असेल तेव्हा द म्हणणार. कळालं? व्हेरी गुड.